त्या ठिकाणी आमचे संपूर्ण महाराष्ट्रात आणि पुण्यात गाजलेली प्रियंती ते आपल्या समोर पोहोचवली. प्रथमतः विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते. कालकथित आदरणीय हिरामण ढाले यांना विनम्र अभिवादन करते. आज त्यांच्या पुण्यनोमोदन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. खरं तर ढाले परिवार हा खूप महापुरुषांची जयंती साजरी करतो, खूप युनिक पद्धतीने साजरी करतात आणि महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चालतात. खरं तर ढाले परिवाराला मार्गदर्शन करणारे हिरामण बाबा होते. आमचे प्रकाश दादा ढाले हे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करतात. खरं तर सुमित दादा यांचा लग्नाचा सोहळा होता तेव्हा देखील त्यांनी पुस्तकं वाटली होती. खरंच कोणताही कार्यक्रम ते एकदम युनिक पद्धतीने करतात, परंतु त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे हिरामण बाबा होते. खरंच जे झाड असतं त्या झाडाचे रूट्स म्हणजे जड त्या झाडाला वाढण्यासाठी मदत करतं, तसेच ढाले परिवाराला योगदान देणारे मदत करणारे आमचे हिरामण बाबा होते. हिरामण बाबा हे खूप ग्रेट व्यक्तिमत्व होते. खरं तर या पुण्यनोमोदन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की धर्मरत्नाचा वाढदिवस होता, नामकरण सोहळा होता. त्यावेळी माझा देखील वाढदिवस होता हे हिरामण बाबांच्या लक्षात येताच त्यांनी धर्मरत्नाला केकचा घास भरवला आणि मला देखील भरवला आणि आमचा वाढदिवस साजरा केला. परंतु वाईट याचं वाटतं की पुढच्या वाढदिवसाला आमचे हिरामण बाबा नसतील. खरंच परंतु हिरामण बाबा नाही, परंतु त्यांचे विचार घेऊन आपल्या सर्वांना पुढे चालावं लागेल आणि ढाले परिवाराला सहकार्य करावं लागेल. एवढंच म्हणते. धन्यवाद आणि हिरामण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली देते. ढाले परिवाराच्या वतीने होत आहे आणि हे ग्रंथ जे आहेत ते विविध अशा आपल्या परिसरातील विहारांना देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे ग्रंथ सहकार्य केले, मार्गदर्शन करत आले व पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाची मला गरज. म्हणून पिंपळाच्या पानावर पाहिजे चित्र गौतमाचे. तर भोजनाचा कार्यक्रम लगेच सुरू होतो. वाढदिवसाचा कार्यक्रम केक कापून या ठिकाणी होतोय. धम्मरत्न त्याच्या आई वडील आणि विहाराचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या
पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. ऐका, या ठिकाणी हा आनंदाचा सोहळा पार पडत असताना ढाले कुटुंबियांनी जो हा मोठा एक सोहळा घेतलेला आहे, खऱ्या अर्थानं हा नामकरण विधी सोहळा पार पडत असताना हा